आरपीआयने केली भाजपकडे 15 जागांची मागणी। आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने 15 जागेची मागणी भारतीय जनता पक्षाकडे केली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी 5 प्रमाणे 15 जागेची मागणी आरपीआयने भाजपकडे केली आहे। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेबांचे स्पष्ट आदेश आहेत की आपल्या शहर लेवलवरती पहिलं प्राधान्य भारतीय जनता पार्टी सोबत आपलं राहील आणि आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत राहणार आहोत। तसेच या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रत्येक विधानसभेमध्ये 5-5 अशा 15 जागा आम्ही त्या ठिकाणी मागितलेल्या आहेत आणि तशी बोलणी पण निवडणूक प्रमुख शंकरशेठ जगताप आणि शहराचे अध्यक्ष शत्रुघ्नजी काटे यांच्यासोबत आमच्या नेत्या चंद्रकांताताई सोनकांबळे असतील, बाळासाहेब भागवत असतील, अजित शेख असतील, इलाताई असेल, सम्राटजी जकाते असतील, सुरेश निकाळजी, कमलताई कांबळे, धर्मरत्न गायकवाड असे सर्व आमची कोर कमिटीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी बोलणं चालू आहे। खरं सांगायचं म्हटलं तर भारतीय जनता पार्टीच्या मेन कोर कमिटीच्या माध्यमातून आम्हाला असा निरोप आलाय की रिपब्लिकन पक्षाला सोबत घ्यायचंय आणि रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन ही निवडणूक लढवायची। म्हणून कमी जागा जास्त जागा ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आम्ही अशा A+ जागा आहेत आमच्या, त्या 8 ते 10 जागा आमच्या A+ आहेत आणि आम्ही 5 जागा ह्या इतर 2 ओपन समाजाच्या मध्ये आमच्या नेत्या इलाताई ठोसर असतील, आमचे नेते अजिजभाई शेख असतील, असे 2 ओपनच्या पण जागा मागणार आहोत। तसेच इतर कोण ओपन समाजातील उमेदवार आमच्या पक्षामधून इच्छुक असेल तर त्याला देखील आम्ही जागा त्या ठिकाणी मागणार। त्याचा जरी फटका बसत असेल पण महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि ज्या जागा आम्ही मागत आहोत तिथं आमची ताकदीच्या प्रमाणे मेरिट लेवलवरतीच ती जागा आम्ही सोडून घेणार आहोत। तसं महायुतीच्या माध्यमातून अजितदादा पण सोबत आहेत, एकनाथ शिंदे साहेब पण सोबत आहेत। मग ते जरी सोबत असले तरी आम्ही आमच्या मताशी ठाम आहोत। 15 जागा आम्ही आता सध्या तरी आमच्या कोर कमिटीच्या माध्यमातून तो तसा प्रस्ताव आम्ही काही विचार विनिमय केलेला नाही। पहिलं प्राधान्य आम्ही भारतीय जनता पार्टीला देणार आहोत आणि भारतीय जनता पार्टी सोबत आमचं चांगलं बोलणं त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यांनी आश्वासित केलंय की रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन या महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून महापौर हा महायुतीचा होईल। नाही तसं अपेक्षित जागा देणारच आहेत, त्यांचं स्वतःहून आम्हाला त्या ठिकाणी प्रस्ताव आलेला आहे। म्हणून अपेक्षा आमच्या त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पूर्ण होतील असं आम्ही अपेक्षा करतो।